चीनच्या सिचुआन प्रांतात झालेल्या भूकंपानंतर नेपाळमध्ये पुराचा नवीन इशारा जारी. तिबेटमध्ये बांध फुटल्यामुळे नेपाळमधल्या पूरस्थितीत भर पडण्याची शक्यता. नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे मृतांची संख्या 538वर पोचली. 1500हून अधिक लोक अजूनही बेपत्ता. नेपाळमधल्या 320 भारतीय नागरिकांशी अद्यापही संपर्क नाही. पूरग्रस्त भागात बचाव आणि सुरक्षित स्थलांतराचे प्रयत्न सुरू, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा इथे अडकलेले राज्यातील 37 भाविक मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर काठमांडूकडे सुखरूप रवाना. भारत कॅनडा अर्थव्यवस्था परस्पर पूरक, उभय देशांना आर्थिक सहकार्यासाठी मोठी संधी. वित्तीय क्षेत्रात दीर्घकालीन भागीदारी उभारण्यावर निर्मला सीतारामन यांचा भर. जनधन योजनेनं गेल्या 12 वर्षात परिवर्तनकारी परिणाम साधत आर्थिक समावेशनाला चालना देण्यासह नागरिकांना सक्षम करण्यात बजावली महत्त्वाची भूमिका. पंतप्रधानांचे गौरवोद्गार. शेतीपुढल्या प्रश्नांवर आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाची जोड हे उत्तर असून यासाठी कृषी शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 पासून औपचारिकरित्या लागू. बळजबरी, फसवणूक किंवा आमिष दाखवून होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदी. बहीण भावाचं पवित्र नातं जपणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त सर्वत्र उत्साह. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा. आणि अमेरिकेतील सेंट लुईस येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम फेरीत विजय मिळवत आर प्रज्ञानंदनं घडवला इतिहास. ग्रँड चेस टूर स्पर्धा जिंकणारा ठरला पहिला भारतीय. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते.